मला असं वाटतंय की मी स्वप्नात आहे की काय, एवढा मला छान तो प्रतिसाद आहे. महामारी जो कोरोना आला होता त्याच्यामध्ये पण आम्ही कामं केली. त्यावेळेस मी रोज माझ्या घराच्या परमिशन काढून माझ्या घराच्या आवारामध्ये स्वयंपाक करून मी 2000 लोकांना रोज टिफिन पुरवत होते. 2017ची निवडणूक आणि आता 2025-26ची ही महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक, त्यावेळेसचा तुमच्या प्रभागातल्या लोकांचा, मतदारांचा तुम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि आत्ता मिळत असलेला प्रतिसाद, काय फरक जाणवतो, काय नाविन्य आहे त्याच्यामध्ये? आमच्या मागे आमच्या डोक्यावरती आपल्या भोसरी विधानसभेचे लाडके आमदार महेशदादा यांचा आमच्यावर एक वरदहस्त आहे. शीतलताई वर्णेकर प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभागाच्या विकासासाठी नेमकं काय विजन ठेवलं? तर शिक्षण हा आमचा सर्वात मोठा विजन आहे. शिक्षणामध्ये मी आत्तापर्यंत 1,500 ते 2,000 मुलांना फ्री शिक्षण देते. प्रेक्षकांनो नमस्कार. आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माझा प्रभाग माझे विजन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शीतलताई वर्णेकर आज आपल्या सोबत असणार आहे. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत, समजून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागाविषयी नेमकं काय विजन आहे. त्यांच्यासोबत बातचीत करत असताना तेथील समस्या काय आहेत, तेथील नागरिकांचा त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, याही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, पहिलं तर आपला आवाज न्यूज नेटवर्कमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमचं आपला आवाज यांचं खूप मनापासून धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. आणि माझे काही विजन आहेत किंवा माझ्या काही समस्या, माझ्या नागरिकांच्या समस्या आहेत, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ताई, सर्वप्रथम आपला परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी शीतल धनंजय वर्णेकर. मी प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार आहे. मी पदवीधर आहे. खरं तर ताई, निवडणूक लढायची म्हटलं की त्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवावं लागतं, जनसामान्यांमध्ये काम करावं लागतं. शीतलताई वर्णेकर प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभागाच्या विकासासाठी नेमकं काय विजन ठेवलं? प्रभागाच्या विकासाच्या विजनसाठी आमचं सर्वात महत्त्वाचं असं विजन आहे ते म्हणजे मुलांचं शिक्षण. कारण मूल शिकतं त्याच वेळेस एका घराचा, एका समाजाचा विकास होतो. तर शिक्षण हा आमचा सर्वात मोठा विजन आहे. शिक्षणामध्ये मी आत्तापर्यंत 1,500 ते 2,000 मुलांना फ्री शिक्षण देते. तिथं त्याच्यामुळे माझ्या भागातील महिला वर्ग जो आहे की जे बाहेर गावावरून आलेत ते खूप खुश असतात माझ्यावरती की नाही, फ्री शिक्षण देणं हे खूप सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे शिक्षण हा सर्वात मोठा आमचा विजन हा एक आहे. त्याच्यानंतर आहे आयुर्वेदिक आरोग्यविषयक हा विजन आहे. तर आपल्याकडे बाहेरच्या गावातून लोक आलेले आहेत, तर त्यांना जर आपण आजारी पडलो किंवा काही मोठं एक मेडिकलचं संकट आलं तर ते त्यांना झेपत नाही आणि त्यामुळे लोक तिथं थोडे खचतात आणि मग त्यांना काही गोष्टींना वाईट यांना सामोरे जावं लागतं. तर तो आमचं एक विजन आहे की नाही, मेडिकल हे माझ्या प्रभागातील लोकांना हे फ्री मिळालं पाहिजेत, त्याच्यासाठी एक आम्ही काम करतो. त्याच्यानंतर बेरोजगार जे आहेत, आपल्याकडे मुलं शिकलेली आहेत पण त्यांना रोजगार नाही आहे, त्या मुलांसाठी, कारण ज्या घरामध्ये मुलं शिकलेली आहेत किंवा त्या मुलांना रोजगार नाही आहे, त्या घरातले पालक हे खूप अस्वस्थ असतात किंवा त्यांना खूप वाईट वाटत असतं की आपला मुलगा शिकलाय, आपण कष्ट करून त्याला शिकवलंय पण त्या शिक्षणाचा त्याचा फायदा नाही होते. तर बेरोजगारांसाठी रोजगार देणं हा आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर महिलांचं सुरक्षितता आणि महिलांच्या कामासाठी, महिला ही घराबाहेर प्रत्येक महिला ही पडू शकत नाही, तिचं शिक्षण नसतं किंवा घरातल्या काही अडचणी असतात, तर घरामध्ये काम देणं किंवा एक लघुउद्योग त्यांना छोटासा चालू करून देणं, ह्या गोष्टी काही आमच्याकडे आहेत की त्या आम्हाला करायच्याच आहेत माझ्या प्रभागातील लोकांसाठी. खरं तर खूप दूरदृष्टी ठेवून आपण हे विजन त्या ठिकाणी मांडलं. शिक्षण असेल, आरोग्य असेल, तसेच महिलांसाठी लघु उद्योग असतील, या सगळ्या बाबी तुम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने नजरेसमोर ठेवलेल्या आहेत. मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचा जो प्रभाग क्रमांक 12 आहे
त्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आजही कोणत्या समस्या आहेत की जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे येत्या काळामध्ये पाहणार आहात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? प्रभागात तर तशा मूलभूत म्हणजे रोजच्या लागणाऱ्या समस्या आहेत की पाणी आहे, नाले आहेत, रस्ता आहे, लाईट आहे. ह्या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनाच लागतात. त्यात आपणही जातोच की ह्या गोष्टी तिथं खूप कमी आहेत किंवा त्याचा खूप तुटवडा आहे तिथे. तर ह्या गोष्टी आम्ही घेऊन तिथं काम करणार आहोत. कारण आपण ज्यावेळेस ज्या भागामध्ये राहतो तिथं लाईट, पाणी, रस्ते हे तर हवे असतात आणि पाण्यासाठी माझ्या महिलांना खूप कष्ट करावे लागतात. रात्री निम्म्या रात्री कधी उठून पाणी भरावं लागतं. तर पाण्याचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथे. त्याच्यानंतर अस्वच्छता हा एक माझ्याकडे खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला तिथं काम करायचं आहे. त्याचबरोबर छोटे छोटे जे भाग आहेत, काही वस्त्या आहेत, तर तिथं सामाजिक टॉयलेटचा हा एक सार्वजनिक टॉयलेट जो आपण असतात तर तिथं तो एक प्रश्न आम्ही घेतलेला आहे मनावर की नाही, स्वच्छता करायची तर पहिल्यांदा आपल्याला सार्वजनिक टॉयलेटपासून सुरुवात करावी लागेल. तर तो एक गोष्ट आमच्याकडे कमी आहे, तर तो आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय तिथे. खरं तर ताई, जर प्रभाग क्रमांक 12च्या जनतेनं तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली तर सर्वात आधी कोणतं काम तुम्ही त्या ठिकाणी हाती घ्याल? सर्वात आधी स्वच्छतेचं आणि पाण्याचं मी काम आधी तिथं घेणार आहे. कारण माझ्या महिला भगिनींसाठी पाण्याचा हा प्रश्न खूप असा टेन्शनचा आहे की नाही, आम्हाला पाणी कधी उठावं लागतं, निम्म्या रात्री पाणी, आमची झोप कंप्लीट होत नाही, आमचं आरोग्य बिघडतं. तर सर्वात आधी तो आम्ही प्रश्न घेणार आहे की नाही, पाण्याचा हा प्रश्न पहिल्यांदा सोडवला पाहिजे. त्याच्यानंतर स्वच्छतामध्ये सुद्धा ड्रेनेज, नाले याचा आम्ही तो प्रश्न सर्वात आधी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ह्या गोष्टीमुळे प्रत्येक नागरिक, तिथं आम्ही असलो तरी सुद्धा स्वच्छता नसेल तर आपण तिथं त्रस्त होतोच. तर हे दोन प्रश्न आमचे सगळ्यात पहिल्यांदा असणार आहेत तिथं गेल्यावरती. खरं तर ताई, 2017 साली जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, ही निवडणूक आपण लढवली होती, पण त्या ठिकाणी आपल्याला अपयश आलं अगदी थोड्या मतानं. पण तरीसुद्धा या अपयशानं खचून न जाता तुम्ही जनसामान्यांमध्ये सातत्यानं गेलात, नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केलात आणि आता पुन्हा एकदा तुम्ही 2025-26 ही जी सार्वत्रिक निवडणूक होती आहे, या निवडणुकीला सामोरं जात आहेत. कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला तेथील नागरिकांचा मिळतोय? कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतोय? नाही, 2017ला सुद्धा मला खूप छान प्रतिसाद होता, पण थोड्या काही गोष्टी झाल्या की त्याच्यामुळे मला तिथं अपयश घ्यावं लागलं. पण त्या अपयशाला मी खचून गेले नाही किंवा आम्ही तिथं माघार घेतली नाही, तर आम्ही आमचं काम चालू ठेवलं. त्याच्यामध्ये 2017 नंतरची बरेचशी कामं आम्ही तिथं केलेली आहेत. त्यातमध्ये आपल्याकडे महामारी जो कोरोना आला होता त्याच्यामध्ये पण आम्ही कामं केली. त्यावेळेस मी रोज माझ्या घराच्या परमिशन काढून माझ्या घराच्या आवारामध्ये स्वयंपाक करून मी 2000 लोकांना रोज टिफिन पुरवत होते की त्यांना बाहेर जाता येत नव्हतं किंवा त्यांना खाण्याची सोय होत नव्हती. तर रोज मी 2000 लोकांना तिथं टिफिन पुरवत होते. त्याच्यानंतर इतरही मेडिकल्सची काही जे कामं असतील ती आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना दिलं त्या गोष्टी. आणि आत्ताचा जो प्रश्न आहे म्हणजे आत्ताचे जे आहेत, आत्ताचा तर खूप माझा माय भगिनींचा आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा हा माझ्यावर कृपा आशीर्वाद आहे की नाही, म्हणजे मला आत्ता एवढी खात्री आहे, शाश्वती आहे की नाही, आता मी ह्या निवडणुकीमध्ये मी येणारच आहे. कारण त्यांचा हा कृपा आशीर्वाद आमच्यावर खूप आहे. खरं तर जो कोरोनाचा काळ होता मध्यंतरी, ह्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक 12 मधल्या जनसामान्यांमध्ये गेलात, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेसचा काय अनुभव आहे? त्यावेळेसचा अनुभव खूप छान आहे. म्हणजे आमच्या भागामध्ये जे बॅचलर मुलं असतात ती खूप होती आणि त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बाहेर पडलो, दोघे नवरा बायको ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो तर आमच्या लक्षात आलं की घरात एक स्त्री असेल तर ती स्त्री आपल्या मुलांना कुठून तरी पीठ आणून देईल, स्वयंपाक करायला लावेल. पण जी बॅचलर मुलं होती किंवा जे सिंगल राहत होती त्यांना कुठंच काही मिळत नव्हतं. तर याच्यावरच आम्ही हे केलं की नाही, ह्यांच्यासाठी आपण अन्न पुरवलं पाहिजे. कारण त्यांना गावाला जायची सोय नव्हती, त्यांना बाकी त्यांचा
पोट भरण्यासाठी त्यांना लवकर काही सापडत नव्हतं. तर मग हे आम्ही एक काम घेतलं होतं हाती की नाही, त्यांच्यासाठी, त्यांच्या पोटासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळेस पण त्यांची साथ आम्हाला खूप छान होती. ताई, खरं तर तुम्ही ज्या प्रभागातून नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेला आहात तो प्रभाग क्रमांक 12 हा आजही रेड झोनमध्ये आहे. प्रभाग क्रमांक 12 हा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत महेश लांडगे, तेही त्या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत, त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. तुम्ही ज्या पॅनलमधून उभे आहात त्या पॅनलमधील प्रवीण भालेकर यांनी येथून 2017 ते 2022 पर्यंत महानगरपालिकेमध्ये नेतृत्व केले, नगरसेवक राहिलेत. शांताराम बापू भालेकर 2007 मध्ये निवडणूक लढले, जिंकले. 12 मध्ये सुद्धा ते जिंकले होते. तब्बल 10 वर्ष 2 टर्म त्यांनी नेतृत्व केलंय. असे 2 माजी नगरसेवक तुमच्या पॅनलमध्ये आहेत. खरं तर ही निवडणूक जर आपण जिंकलात तर हा रेड झोनचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी शीतल वर्णेकर कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहेत? आम्ही 4 जण इथं आहोत. तर प्रवीण शेठ आहेत, शांताराम बापू भालेकर आहेत, आता माझ्याबरोबर नवीन जी आहे ती शिवानी नरळे आहेत. तर आम्ही 4 जण ह्या गोष्टीवर तर काम करणारच आहोत. कारण आमच्या मागे, आमच्या डोक्यावरती आपल्या भोसरी विधानसभेचे लाडके आमदार महेशदादा यांचा आमच्यावर एक वरद हस्त आहे. त्याच्यामुळे ह्या कामासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेणार आहोत आणि तो प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. कारण हा प्रश्न हा सर्वांनाच खूप त्रासदायक आहे. जिथं मी राहते मलाही त्या गोष्टीची म्हणजे भीतीच असते की रेड झोन असल्यामुळे पुढे काय होईल. पण आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्याच्याबरोबर असं एक आहे की दादा आमच्याबरोबर असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की नाही, आम्ही ह्या प्रश्नाला लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू, असा एक खात्री आहे आम्हाला अशी. खरं तर तुमच्या प्रभाग क्रमांक 12 मधील आजही जे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत, गोरगरीब कुटुंबातील जे लेकरं आहेत, ते शिक्षणापासून कुठेतरी वंचित आहेत. तुम्ही तर सातत्याने प्रयत्न करतच आहात, पण इथून पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही, आता मी तर शाळेसाठी प्रयत्न म्हणजे माझे काम चालूच आहे. शाळा ही मी फ्री दिलेली आहे मुलांसाठी. पण ह्याच्या पुढेही मला जेवढं शाळेसाठी करता येईल तेवढं आम्ही नक्कीच करणार आहोत. कारण माझे मिस्टर धनंजय वर्णेकर हे आमचं असं एक मत आहे की आपण बाहेर गावावरून आलेलो आहोत, आपण इथं पोट भरण्यासाठी आलेलो आहोत. आणि प्रत्येक रुपीनगरमधली, माझ्या प्रभागातली प्रत्येक व्यक्ती ही बाहेरून आलेली आहे. तर त्यांच्या मुलांसाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे. तर त्या गोष्टीसाठी आम्हाला जर मी ह्या पुढच्या याच्यामध्ये जर पालिकेमध्ये मी गेलेच तर मला खूप काही अपॉर्च्युनिटी आहेत की नाही, आम्ही त्या करू शकतो. आत्ताही मी कुठल्याही गोष्टीला मागे हटत नाही, पण ज्यावेळेस एक आपल्याला साथ मिळती सगळ्यांची त्यावेळेस काम करायला खूप छान वाटतं आणि आपले व्हिजन हे अजून चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण करता येतात. ताई, खरं तर तुमच्या भागामध्ये काही जे युवा आहेत, तरुण असतील, तरुणी असतील, ते उच्च शिक्षित आहेत. हो, पण हे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा त्यांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो आजही मिटलेला नाही. तर या तरुणींच्या रोजगारासाठी वर्णेकर ताई कशा पद्धतीने प्रयत्न करते? नाही, त्यांच्यासाठी मी आत्ताही बऱ्यापैकी काम करते आहे. आणि त्या गोष्टीचंच मला वाईट वाटतं की आपण उच्च शिक्षित मुलांना चांगल्या प्रकारे रोजगार देऊ शकत नाही. जेवढं मला शक्य आहे, जेवढं आमच्या कुटुंबाला शक्य आहे तेवढा मी रोजगार मुलांना देते. पण जास्त जर द्यायचं आहे, जे उच्च शिक्षित खरंच त्यांचं खूप चांगलं शिक्षण आहे त्यांना द्यायचं, तर कुठंतरी मला चांगलं पाठबळ पाहिजेत, कुठंतरी माझ्या मागे एक असा वरद हस्त पाहिजेत जेणेकरून की मी त्या मुलांना चांगल्या ठिकाणी जॉबला लावू शकते, चांगलं काम देऊ शकते आणि त्यांच्या घराचा, त्यांच्या आईवडिलांचा मला आशीर्वाद मिळू शकतो, असं एक आहे. त्याच्यासाठी मला माझ्या जनतेचा आशीर्वाद हा खूप गरजेचा आहे. खरं तर तुमचा जो प्रभाग क्रमांक 12 आहे तो आजही काही नगराचा भाग आहे. तर त्या भागातल्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करू इच्छिता? आरोग्याचा तसं मी आरोग्यासाठी आहे म्हणजे आमचं काम चालूच आहे.
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस मी पालिकेत येईल त्यावेळेस आमचं असं विजन आहे की मी शिक्षण तर फ्री दिलेलेच आहे, तर आरोग्य सेवाही मी माझ्या प्रभागाच्या लोकांसाठी फ्री देणार आहे. ही आमचं एक विजन आहे की नाही, बाहेरून आलेल्या लोकांना मेडिकल करणं खूप अवघड जातं, तर मी जेवढ्या माझ्या ताकदीनं करता येईल तेवढं मी तिथं फ्री आरोग्य सेवा देणार आहे. असं खरं तर ताई, स्त्री शिक्षण असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, महिला सक्षमीकरण होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्रभाग क्रमांक 12मधून एक महिला म्हणून नेतृत्व करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जाणार आहात. तर तुमच्या प्रभागातल्या महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी काय विजन आहे तुमच्याकडे? महिलांचं सक्षमीकरण करायला सर्वात आधी मी महिलांना एक रोजगार देते आणि तो रोजगार असा असणार आहे की नाही, त्या महिलांना बाहेर पडता नाही येत, काही कारणं असतात, त्यांची मुलं लहान असतात, त्यांच्या घरामध्ये म्हातारी व्यक्ती असतात, त्याच्यामुळे त्यांना बाहेर जात आहे, काहींना शिक्षण नसतं. म्हणून तर पहिल्यांदा मी प्रभागामध्ये असं काही काम आणण्याचा माझा एक विजन आहे की नाही, त्यांना तिथल्या तिथेच आपल्या घरापासून खूप दूर न जाता तिथल्या तिथेच आपल्याला काम मिळेल, ही एक आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांना काही गोष्टी हव्या असतात, म्हणजे तिथं त्या काम करतायत पण त्यांना तितकं संरक्षण मिळत नाही, त्याच्यासाठी मी एक काम करते की नाही, ही महिलांचं संरक्षण हे आत्ता खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे झालेली आहे. कारण महिला ही कुठंच सुरक्षित नसती. ह्या गोष्टी जर सुरक्षितेसाठी पाहिल्या तर ते मी एक काम हातात घेतलेलं आहे. त्याचबरोबर महिलांसाठीचा एक असा स्टेज करायचा आहे मला की काही वेळेला कसं होतं, महिला आपली ही खूप कलागुणांनी भरलेली असते, पण तिला ते कलागुण कुठंतरी सादर करता येत नाही, तिला कुठं जाऊन. तर त्याच्यासाठी एक स्टेज मला तो करायचा आहे. ते माझं एक विजन आहे की नाही, महिलांसाठी एक असा स्टेज करायचा की तिथं त्यांचं कलागुण हे बाहेर निघाले पाहिजेत, त्यांनी ते सादर केले पाहिजेत. तर हा एक माझा स्वतःचा पर्सनली असा एक विजन आहे की नाही, महिलांसाठी हे मिळालंच पाहिजे, ह्याच्यावर मी काम करते सध्या. त्याच्यामुळे मी महिलांसाठी फ्रीमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलरचं एक हे दिलं होतं, प्रशिक्षण दिलं होतं. त्याच्यामध्ये खूप महिलांनी प्रशिक्षण घेतलं आणि आता खूप महिला ह्या चांगल्या प्रकारे 2 व्हीलर 4 व्हीलर चालवून त्यांचं लायसन वगैरे काढून दिलेलं आहे. तर त्या चांगल्या प्रकारे गाडी ह्या 2 व्हीलर 4 व्हीलर चालवतात. त्याचबरोबर अजून काही अशा गोष्टी आहेत की ज्या महिलांना मी दिल्यात आणि त्याच्यावर त्या खूप खुश आहेत की एक स्टेज दिलेला आहे मी की त्यांना तिथं तुम्हाला तुमचे कलागुण सादर करता येतील. तो स्टेज छोटा आहे, पण असं माझं हे आहे की नाही, हा स्टेज खूप मोठा झाला पाहिजेत आणि तिथं खूप महिलांनी तिथं भाग घेतला पाहिजेत. खरं तर 2017ची निवडणूक आणि आता 2025-26ची ही महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक, त्यावेळेसचा तुमच्या प्रभागातल्या लोकांचा, मतदारांचा तुम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि आत्ता मिळत असलेला प्रतिसाद, काय फरक जाणवतो, काय नाविन्य आहे त्याच्यामध्ये? नाही, फरक तर तसा खूप आहे. कारण आत्ताचा जो प्रतिसाद आहे ना की तो मला असा स्वप्नासारखा वाटतो की नाही, त्यावेळेस प्रतिसाद होता, नाही असं नाही, पण आत्ता जो आहे ना की तो मला असा वाटतंय की मी स्वप्नात आहे की काय, एवढा मला छान तो प्रतिसाद आहे. आणि त्या प्रतिसादाच्या बळावरच आज मी पळते आणि आमचा एकच असं हे आहे की नाही, आता मी हे काम पुढं झालेलं आहे आणि हे केलंच आहे, मी 100% प्रभागामध्ये निवडून आलेलीच आहे, असा हा एक स्वप्नवत माझा प्रतिसाद सगळ्यांचा आहे माझ्यासाठी. तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक 12मधील मतदारांना आमच्या आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून माझे प्रभाग माझे विजन या विशेष कार्यक्रमातून काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेल, आत्ता सध्या आमच्या चौघांसाठी तुमची फार गरज आहे, तुमचा कृपा आशीर्वादाची फार गरज आहे. तर तुम्ही सर्वांनी आम्हा चौघांनाही कृपा आशीर्वादाने आणि भरघोस मतांनी तुम्ही आम्हाला सर्वांना निवडून द्यावं, हीच एक माझे शीतल वर्णेकरकडनं सर्वांना एक विनंती असेल. खरं तर ताई, 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला निकाल आहे. विजयाचा विश्वास काय वाटतो? विजयाचा विश्वास हा 100% वाटतोय. कारण मागचा जो
माझा जनतेचा प्रतिसाद आणि आत्ताचा जो जनतेचा प्रतिसाद आहे ह्याच्यामुळे मला तो विजय हा 100% आहे, हाच विश्वास आहे माझा. खरं तर ताई, आपण वेळात वेळ काढून आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमामध्ये आलात. आपण जनतेसोबत त्या ठिकाणी संवाद साधलात. आपणास निवडणुकीसाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. अशाच एका नवीन उमेदवारासोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही मला इथं बोलवलेत आणि हे आपला आवाज आपल्या नेटवर्कवरनं माझी एक छोटीशी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि असेच तुमचा आपण आमच्याबरोबर साथ राहू द्यात, जेणेकरून पुढचे 16 तारीख पण ही अशाच पद्धतीने आपल्याला इथं यायचं आहे. तर अशीच तुमची पण साथ राहू द्या आमच्याबरोबर. नक्कीच. खूप खूप धन्यवाद.